तब्बल 35 वर्ष आम्ही तिला सांभाळले. इथल्या प्रत्येकाशी तिची भावनिक नाळ जोडलेली होती. हे सांगताना आपल्या कोल्हापुरातील नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्याचा अश्रूंचा बांध फुटला. ज्यांना माहित नसेल आपल्या माधुरीला कोठे व कशासाठी घेऊन गेले तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नांदणी मठाची लाडकी हत्तीन माधुरी उर्फ महादेवी हिला गुजरात मधील वनतारा या प्राणी कल्याण केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली. पण असे का केले तर अंबानी फॅमिलीचा असणारा खाजगी प्रोजेक्ट वनतारा मध्ये त्या वनतारा प्रोजेक्ट साठी केरळ मध्ये हत्ती देण्यास केरळ सरकारने नाकारले होते. त्यानंतर थोड्या दिवसांनी वनताराचे अधिकारी नांदणी गावामध्ये आले होते आपल्या महादेवीला बघण्यासाठी. माधुरीच्या मेडिकल चेकअप साठी वनताराने त्या अधिकाऱ्यांना पाठवले होते आणि माधुरीची तब्येत ठीक नाही असा रिपोर्ट तयार केला आणि कोर्टात पाठवला व कोर्टाने पण मंजुरी दिली आणि माधुरीला वनतारामध्ये घेऊन गेली. महादेवी हत्तीने नांदणी मठांतर्गत असलेल्या गावकऱ्यांना लढा लागला होता. ती वनताराकडे पाठवायचा याची कल्पनाच कोल्हापूरकरांना व नांदणीकरांना करवत नव्हती. निशिदीकडून महादेवीला मठाकडे आणताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यामुळे सर्वांनाच अश्रू अनावर आलते.